हो तर मंडळ असं ते काही मीटिंगला यायचं. काशीबा सांगच्याला मीटिंग आहे, मीटिंगला या. येतो की. अहो कसली मीटिंग हो? आता मला तरी काय माहित कसली मीटिंग आहे ती. आपलं जायचं. नमस्कार मंडळी, सगळे आलायचा ना. बघा आजची मीटिंग यासाठी बोलवली आहे की आपण गेली पिढ्याने पिढ्या आपल्या ग्रामदेवतेची उत्सव व जत्रा आपण साजरी करतोय. फक्त पैसा बी खर्च करतोय, पण त्या मंदिरात घडवलेली मूर्ती नाही आणि जत्रेला अजून 1 महिना राहिलाय. तेव्हा आपली तरुण पिढी काय म्हणते की आपल्या मंदिरात चांगली घडवलेली मूर्ती बसवूया. तर मग काय म्हणणं आहे तुमचं? अहो सरपंच, अहो जुन्या मूर्तीची शिळा हलवून चालल वय. हे बघा सरपंच साहेब, पुजारी बुवा, आपली काही मुले शहरामध्ये कामानिमित्त शहरामध्ये जातात. तिथं शहरामध्ये चांगल्या प्रकारे उत्सव साजरे होतात. त्यांची सुद्धा एक इच्छा आहे की गावामध्ये चांगल्या प्रकारे उत्सव साजरा व्हावा. आता तरुण पोरं म्हणतात तर घडवूया एक नवीन मूर्ती. एका महिन्यात पण मूर्ती घडवून देणार होय? अहो मिळणार की. एक दिवस जाऊ कोल्हापूरकडे. एका महिन्यात मूर्ती मिळणार नव? मिळणार की मिळणार. मिळणार नव? मिळणार. चला मग जाऊया उद्या सकाळी. सरपंच साहेब, मी एक बोलू? अरे बोल की काशीबा. तुम्हा सगळ्यांनी माहिती आहे मी थडगी, समाधी, दगडाची वेगवेगळ्या कोरीव काम करतोय. मला माहिती आहे मी खालच्या जातीचा आहे. पर तुम्हा सगळ्यांनी की विनंती आहे. अरे पुढे बोल की. आपल्या ग्रामदेवतेची मूर्तीचं काम मला मिळालं तर बरं होईल. अरे काशा लेकाच्या, अरे तुझं डोकं बिकं फिरलंय का काय? अरे तू कोणत्या जातीचा? अरे तुझ्या 100 पिढ्या त्या गावाच्या जवळ सुद्धा कधी गेल्या नाहीत आणि मूर्ती घडवायची भाषा करतोय. तुझ्या तू पायरीनं राहा. पुजारी बाबा म्हणतात ते बरोबर आहे. बरं तर ठीक आहे, मग उद्या सकाळी लवकर निघूया आणि मूर्ती घडवणाऱ्याला शोधून काढूया. ठीक आहे? तुमच्या तुळशी कट्टा आणि ते मंदिराचा खांब तयार आहे, तेवढं घेऊन जावा ना. नमस्कार. नमस्कार नमस्कार, बसा. आम्ही ढगळवाडी गावचं सरपंच. नमस्कार. आता आमच्या गावची यात्रा आहे पुढच्या महिन्यात. बर. तेव्हा आमच्या ग्रामदेवतेची मूर्ती एका महिन्यात घडवून देतायचा ना? एका महिन्यात? आधीच 3 महिन्याची कामं आहेत. 3 महिन्यानं चालतील का? अहो असं काय करताय? काहीतरी तडजोड करा की. नाही होणार. एक काम करा, 2 पत्ते देतो, बघा चौकशी करून. तर मंडळी, गेले 2 दिवस आम्ही फिरतोय, पण एका महिन्यात मूर्ती बनवून देणारा कोण काय आम्हाला सापडणार. तेव्हा काय करायचं ते ठरवूया आपण. आता ठरवायचं काय? अहो पुढच्या वर्षी करू की मूर्ती. नाही नाही, मूर्ती ह्या महिन्यातच घडवायची, यात्रा बी ह्या महिन्यातच करायची. हे बघा मंडळी, मूर्तीची स्थापना करण्या अगोदर ठिकठिकाणचे महाराज 5 नद्यांचे पाणी, दही, दूध, तूप यांचा अभिषेक घालून त्यांचं होम हवन केलं जाते आणि त्याच्यानंतर मूर्ती शुद्ध केली जाते आणि शुद्ध केल्यानंतर मग त्या मूर्तीमध्ये देवपण येते आणि त्या मूर्तीची स्थापना होते.
मग ती मूर्ती काशीबा कांबळेने केली तरी चालेल. तुकाराम महाराज म्हणते ते बरोबर आहे. मूर्ती काशीबा कांबळेने जरी बनवली तरी चालते. सर्वांची सहमती असेल तर घडवू दे की. तर मंडळी चालेल ना? काशीबा, अरे तुझी इच्छा असेल तर तू घडव मूर्ती. काय असेल ते तुझी विदाई देऊ आम्ही. रात्रंदिवस एक करून मूर्ती अशी छाक बनवीन की लय उपकार झालं बघा. लय उपकार समजायचं. हे पारू आज मी लय खुश आहे बघ. का व लॅटरी पिटरी लागली की काय? गावातल्या माणसाने गावातल्या देवळाची मूर्ती मला घडवायला सांगितली. काय सांगताय सा? खरंच की काय? देवाचीच कृपा म्हणायची. चांगली घडवा हा. अख्ख्या दुनियेत कुणी बी घडवली नसेल अशी मूर्ती घडवा. त्यासाठी चांगली हत्यार आणि चांगला दगड बी आणा. होय ग, माझ्याकडे 3-4 आहेत. 2-1 हजार कमी पडतात ग. अहो माझ्याकडे बी आहेत ठेवणीतलं. आणि नारबाच्या भिशीतलं बी घेऊया. जत्रेसाठी ठेवलेली. पर देवाच्या मूर्तीसाठी काय बी कमी पडाय न ग. बाबा काय करताय? आपल्या गावच्या देवाची मूर्ती करायची चालली आहे. पण आमचं मास्तर म्हणतात देव देवात नसतो, देव माणसात असतो. हे असं म्हणायचं नसतंय. तू तुझा आपला अभ्यास कर. एकदाची मूर्ती तयार झाली बघ. वय एकदम छान झाली या. शोभून दिसत देवळाच्या गाभाऱ्यात. अगं आपल्या मूर्तीमुळेच देवळाला शोभा येणार आहे. आहे पण आमचं मास्तर म्हणतात देव देवात नसतो, देव माणसात असतो. डोंबाल तुझ्या मास्तराचं. देव माणसातच असतो. थांब भाड्या दाखवतो. भाड्या रातच्याला य गिळायला तुला नागडा करूनच मारतो. अगो बाई अव सरपंच आलत वाटत. काय रे काशीबा, झाली का नाही मूर्ती तयार? होय एकदम छान झाली की. अरे तो निरोप धाडला होता आज म्हणून आलतो मूर्ती न्यायला. हे झाक झाली आहे. हे घे तुझी बिदागी. चला निघूया. ये की. हा उद्या आपल्या देवाचा उत्सव आहे. आपण जाऊया देवाची ओटी भराया. तुझं डोकं मी तर फिरलं का काय? अगं आपण खालच्या जातीचं. आपल्या 100 पिढ्या पण गाभाऱ्याजवळ गेलं नाही. आपल्याला कसं चाललं ओटी भरायला? नग तू झोप झोप तू. काय व झोप लागे ना का काय? होय ग.
आपण घडवलेल्या दगडाच्या मूर्तीचा उद्या देव होणार आहे. मला वाटतं या ओटी भरायला जायला पाहिजे आपण. मला बी तसंच वाटतं या. आपण जाऊया उद्या ओटी भरायला. थांब काशाबा, रात गाभाऱ्यात कुठे निघालास? देवाची ओटी भरायची हो. हे चालायचं नाही. अहो मूर्ती तर म्या घडवल्या ना. अरे पण त्या मूर्तीला 5 नद्यांचं पाणी, दूध, तूप, दही याचा अभिषेक घालून, होम हवन करून, आजूबाजूचे साधू महाराज बोलून त्या मूर्तीचं शुद्धीकरण केलंय आणि तेव्हा कुठे ती मूर्ती स्थापन केली आहे. तेव्हा एक काम कर बघू, तू इथनच दर्शन घे. आता कुठं देवाला देवपण आलं या. आणि ती ओटी इकडं.